गणिताच्या या प्रश्नामध्ये आपल्याला 3 लांबी मापायच्या आहेत आणि मापण्यासाठी जी मोजपट्टी असणार तिची लांबी मॅक्सिमम पाहिजे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे बघा हा. 4 मीटर 90 सेंटीमीटर, 3 मीटर 85 सेंटीमीटर आणि 12 मीटर 95 सेंटीमीटर लांबी मोजण्यासाठी सर्वात मोठी लांबी शोधा. जेव्हा कधी पण असा प्रश्न येणार सर्वात मोठी लांबी शोधा, बघा ना मोठ्यात मोठी म्हणजे काय आपल्याला काढायचं आहे HCF म्हणजेच मसावी. आता मसावी कुणाचा काढायचा आहे? दिलेल्या या लांबींचा म्हणजे 4 मीटर 90 सेंटीमीटर. मला सांगा 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतं? तर 100 सेंटीमीटर. मग 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर अधिक 90 सेंटीमीटर याचा अर्थ 490 सेंटीमीटर. 3 मीटर 85 सेंटीमीटर याचा अर्थ 385 सेंटीमीटर आणि 12 मीटर 95 सेंटीमीटर याचा अर्थ 1295 सेंटीमीटर. आता या तिन्ही लांबी आपल्याला मोजायच्या आहेत. आपण पूर्ण करत बसतो मसावीची प्रोसिजर, करायची गरज नाही. ऑप्शन बघा ना. ऑप्शन पहिला आहे 20. मला सांगा 20 ने या तिघांना भाग जाईल का? शेवटी 0 पाहिजे होता ना, नाही जाणार. ऑप्शन नंबर 1 चुकला. 45 ने भाग जाईल का? बघा ना पहिल्याच संख्येला 45 ने भाग नाही जात, कारण 45 एके 45 उरले 4 नंतर 40, 40 ला 45 ने भाग जात नाही म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण चुकलं. तिसरं बघा 25 ने परत याला भाग नाही जाणार. 25 त्रिक 45, 4 उरले 40, या 40 ला परत 25 ने भाग नाही जाणार म्हणजे ऑप्शन नंबर 3 पण चुकलं. जर 3 चुकतात तर ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर 4 उत्तर असणार. म्हणजे लक्षात घ्या ऑप्शनने पण लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येतं, पण आपण उगाचच सगळं सोडवत बसतो कारण ह्याला वेळ लागला असता सोडवायला. आणि हे कसं सोडवायचं याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे मी समजून सांगितलेला आहे. तर नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा.